पैठणी मात्र आता ह्यांच्यापैकी कोणातरी एकाक मिळतली कोणती ती बघूया रे महाराजा. एकदा जोरदार टाळ्या सगळ्या जणींसाठी. आणि आता शेवटची चिठ्ठी. तृप्ती लांडगे कोण आहे पोलीस मध्ये? माझे मिस्टर. मिस्टर कुठल्या पोलीस स्टेशन? मालाड पोलीस स्टेशन. कसं जमलं? अरेंज मॅरेज. कसं काय ते? माझे पप्पा प्रोफेसर आहेत ना, मग सासऱ्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलं आणि मग त्यांना मी आवडली, मग जमलं. मग संपलं? नाही जमलं, सुरू झालं. हा सुरू झालं. मग आता तुम्ही काय उखाणा घेताय की गाणं? उखाणा चालेल. घ्या. शंकराच्या पिंडीला बेल वाहते वाकून, शंकराच्या पिंडीला बेल वाहते वाकून, सज्जनरावांचं नाव घेते, आदेश भाऊजींचा मान राखून. धन्यवाद 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 धन्यवाद. आणि आता या 5 जणींमधून कोण पैठणीच्या खेळात दाखल होणार बघूया. असंख्य चेंडू समोर ठेवलेले आहेत. लक्षात ठेवा, तुमच्याकडे जी काठी आहे त्या काठीच्या समोर चिकटपट्टी लावलेली आहे. चिकटपट्टीच्या सहाय्याने चेंडू उचलायचा आणि पुढे जाऊन आपल्या समोर असलेल्या बास्केटमध्ये गोळा करायचा. ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या 1 माऊली अंतिम खेळात दाखल होणार. 1 2 3. एक 2 3 4 5 6 7 8 9. 1 2 3 4 5 6 7 8. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 8 9 10 11. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्याकडे. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अबघ पुन्हा आला बघ. घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.